हॅलो गाईस, तर आज मी बनवतो आहे मटण. हे मी अर्धा किलो मटण आणलं आहे, तर याची रेसिपी मी तुम्हाला शेअर करत आहे. तर यासाठी लागणारं साहित्य घेतलं आहे मी. मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे. मी याच्यामध्ये 2 ड्रमस्टिक ॲड करत आहे, म्हणजे की शेवग्याची शेंग. तर 2 कांदे घेतले आहेत, थोडं अद्रक लसणाचं पेस्ट, त्या टोमॅटो घेतला आहे, हिरवी मिरची, आपलं खोबरं लागणारं, थोडंसं तीळ घेतलं आहे आणि कोथिंबीर घेतली आहे. तर याला मसाला आपल्याला भाजायचा आहे. चला तर सुरुवात करू. तर मी इथं कुकर घेतला आहे. पहिलं आपल्याला मटण शिजायला घालायचं आहे. तर मटण मी स्वच्छ धुवून घेते आणि यामध्ये अद्रक लसणचं पेस्ट, हळद आणि मीठ टाकून आपल्याला अळणी शिजवायचं आहे. तर मी हे मटण स्वच्छ धुवून घेतलं आहे. याच्यामध्ये 1 स्पून मी हळद टाकत आहे आणि मीठ पण घालायचं याच्यामध्ये चवीनुसार, आणि अद्रक लसणचं पेस्ट पण टाकायचं आहे. याला मिक्स करून आपण ना याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं. याला कुकरचं ढक्कन लावायला लागले आहे, म्हणून मी त्या अगोदरच पाणी टाकून घेत आहे, कारण नंतर त्याला शिट्टी द्यायची असल्याच्यानंतर चालणार नाही. अर्धा ग्लास पाणी टाकत आहे. याला 4 ते 5 शिट्ट्या द्यायच्या आहेत मटण चांगलं शिजेपर्यंत. तर मी याला कवर केलं आहे. 4 ते 5 शिट्ट्या देते मी आता याला. मी इथं कांदा टाकणार आहे आता भाजायला. चांगला असा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे कांदा. कांदा आपला हलकासा लाईट ब्राऊन झाला आहे. त्याच्यामध्ये आता तेल घालायचं आहे थोडंसं आणि चांगला भाजून घ्यायचा आहे. कांदा आपला ब्राऊन झाला आहे, आपल्याला साईडला करून घ्यायचा आहे आणि यानंतर याच्यामध्ये आपल्याला खोबरं घालून घ्यायचं आहे. तर साईडला करून घ्यायचा कांदा. खोबरं ब्राऊन झालं, याच्यामध्ये कांदा हे पूर्ण मिक्स करून घ्यायचा. याला आपण साईडला काढून घेऊ एका प्लेटमध्ये. त्यानंतर आपल्याला हिरवी मिरची घालायची आहे आणि टोमॅटो पण टाकायचं आहे. त्यानंतर तीळ घालायचं आहे आपल्याला. तीळ पण चांगलं भाजून घ्यायचं आहे. तर तीळ पण आपलं भाजून झालं, याला पण काढून घ्यायचं आहे बाजूला. मीठ टाकायचं आहे थोडंसं. इथं मी शेंगा घेतल्या आहेत छोट्या पातेल्यामध्ये. त्याच्यामध्ये अर्धा चम्मच मीठ घातलं आहे. याला आपण मिठाच्या पाण्यात चांगलं उकळून घ्यायच्या आहेत शेंगांना. हा मसाला आपला भाजून झाला, याला मिक्सरमधून काढून घेऊ, त्याचा पेस्ट बनवता. आपला भाजून झाला, याला मिक्सरमधून काढून घेऊ, त्याचा पेस्ट बनवता. तर हे आपलं मटण बॉईल झालं आहे, बघू शकता तुम्ही. तर आपल्याला आता याला फोडणी घालायची आहे. हा पेस्ट पण रेडी झाला आहे आपला. तर फोडणी देऊ आता. चला, पॅनमध्ये आपण तेल घालून घेऊ. हीट झाल्यास यामध्ये मी लाल तिखट, धना पावडर आणि मटण मसाला घेतला आहे, हा घालून घ्यायचा आहे तेलामध्ये. हलकासा याला कलर आला ना, यामध्ये आपल्याला जे मसाल्याचं बनवलेलं पेस्ट आहे ते घालायचं आहे. मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे मीडियम गॅसवरती. मसाला आपला चांगला भाजला, यामध्ये आपण ते शिजवलेल्या शेंगा घालायच्या आहेत. मिक्स करून घ्यायचं आहे.
त्यानंतर आपल्याला मटण घालायचं आहे याच्यामध्ये. मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं. याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. याला आपण मिक्स करून घ्यायचं आहे. यावर एक 10 मिनटासाठी आपण आता सिम गॅसवरती कवर करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता 10 ते 12 मिनटं झाले आहेत आपले आणि भाजीला तरी पण खूप छान आली आहे. भाजी पण शिजली आहे पूर्ण, बघू शकता. शेंगा पण शिजल्या आहेत. तर ही आपली मटणाची भाजी रेडी झाली आहे. याच्या भाकरीसोबत तुम्ही खाऊन बघा, एकदा टेस्ट करा ही भाजी. तुम्हाला नक्कीच आवडेल ही रेसिपी, खूप छान लागते. जर आवडली असेल रेसिपी तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.